टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी ह्या नाही त्या कारणाने नेहमीच अडचणीत असतात। शेतातील सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, हरभरा असेल, या शेतीमालाला भाव नाही। तर दुसरीकडे फळबागाकडे वळल्यानं आता फळबागाला जे आहे ते पाणी नसल्यानं फळबागा वाळत आहेत। मी अशाच एका पपईच्या शेतामध्ये आहे। आपण जर बघितलं तर ही पपईची बाग आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्यांनी जे आहे ते पपईची लागवड केली। मात्र उन्हाळ्यातला एप्रिल महिना सुरू आहे आणि एप्रिल महिन्यामध्येच हिंगोली जिल्ह्यातील अनेक बोरवेल असतील, धरणं असतील, छोटे मोठे तलाव असतील, पाणी आणि तळ गाठलेलं आहे। त्यामुळे विहिरीसह बोरवेलच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे आणि त्याच विहीर आणि बोरच्या भरोश्यावरती ह्या पपईच्या बागा लावल्या होत्या। मात्र आता पाणीच मिळत नसल्याने पपईच्या बागेचा जे आहे ते अशा प्रकारे पालापाचोळा झाला आहे। तर हाताच्या तळहाताप्रमाणे जपलेली ही बाग जी आहे ती अशी आता पालापाचोळा झालेली आहे। पूर्णतः पाने पिवळे पडून पाल्याची जे आहे ते गळ होत आहे आणि त्यामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांचं जे आहे ते प्रचंड नुकसान होत आहे। तर हे शेतकऱ्यांनी जे आहे ते मल्चिंग असेल, ठिबक असेल, त्याचबरोबर पपईचे रोपटे असतील आणि इतर काही अंतर मशागत असेल असा हजारो रुपयाचा खर्च करून जे आहे ते शेतकऱ्यांची बाग जी आहे ती आता ही पूर्णतः वाळून जात आहे। त्यामुळे ह्याच पपई उत्पादक शेतकऱ्यांचं जे आहे ते प्रचंड नुकसान होत आहे आणि तेच प्रचंड नुकसान होत असल्यानं हे शेतकरी जे आहेत ते आता आर्थिक अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन दत्तात्रय शेगुरकर सह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, औंढा नागनाथ, हिंगोली।